आणि आता ट्रेंड बघायला गेले की मुलं येऊन खूप गोष्टीत त्यांना सवयी लागलेले, म्हणजे अल्कोहोल म्हणा, ड्रग्स म्हणा, बरेच आता अंडर एज ड्रायव्हिंग म्हणा, किंवा आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असे सगळे पण गोष्टी, म्हणजे बरेच आता मुलांना आपल्याला काही सांगायला लागत नाही, बरेच गोष्टी ते लाईफमध्ये फेस करायला. मी बघितला कोरोना काळात आपल्याला खूप जणांचं आपण बरं वाईट बघितलेलं आहे. तेव्हा त्याला साधे डॉक्टर सुद्धा प्रिस्क्राईब करत होते की रोज तुम्ही प्राणायाम करा, सुदर्शन क्रिया माहित असलं तर सुदर्शन क्रिया करा, असे डॉक्टर सुद्धा म्हणत होते. त्याच्या पाठीमागं कारण काय होतं, जेव्हा आपण प्राणायाम करत असतो तेव्हा आपण नेहमी ऑक्सिजन कंटेंट घेत असतो, त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन आपण घेत असतो. नंतर ही गोष्टी प्राणायाम सुदर्शन क्रिया कसं त्यांच्या लाईफमध्ये हेल्प होईल, तर बघा आता सगळ्या मुलांच्या मध्ये एक ही झालेलं आहे की मी माझ्याकडे एक सोशल आयडी पाहिजे, म्हणजे सोशल मीडियाचा एक तर इंस्टाग्राम आयडी पाहिजे, फेसबुक आयडी पाहिजे, स्नॅपचॅट आलाय, असे बरेच वरती मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत. शहरातल्या लोकांच्या आणि ग्रामीण मधल्या लोकांच्या तसं काही जास्त असं काही नाही, पण शहरातली लोक कसं होतात ते आता त्यांना सगळ्या गोष्टी आता थोडंसं मॉडर्न पद्धतीने स्ट्रेस की अशी सगळी गोष्टी सांगतात, माहीत आहे. त्यांच्या कृपामुळे, गुरुदेवांच्या कृपेमुळे बरेच गोष्टीत नवीन चमत्कार म्हणा किंवा बरेच लाईफ अपलिफ्ट झालेलं आहे. आपलं फिजिकली पण म्हणा, मेंटल स्ट्रेसमध्ये म्हणा किंवा फिनान्शियली म्हणा, सगळ्या गोष्टीत येऊन एक पाऊल पुढे आहे म्हणलं तरी चालेल. म्हणजे मुलं इंटरेस्टेड असले तरी बरेच पेरेंट्स काय असते की बाबा माझी मुलं खूप बिझी आहेत, ही क्लास आहे, तो क्लास आहे, खूप सारे क्लासेसमध्ये पाठवतात, पण त्याची इम्पॉर्टन्स योगा, प्राणायाम, सुदर्शन क्रिया, ध्यानाचं इम्पॉर्टन्स त्यांना लक्षात येत नाही. नमस्कार, संवाद देहवेडेशी या चॅनलमध्ये व कर्तृत्व मंच या शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज सध्या या धकाधकीच्या जीवनामध्ये लहान मुलं असतील, तरुण असतील, वयोवृद्ध असतील, या सर्वांनाच ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. आपलं भारताचं भविष्य म्हणजे आपली लहान मुलं आहेत, ती पुढे जाऊन ती भारताचं भविष्य होणार आहे. याच मुलांना आज चांगले संस्कार देऊन एक चांगली पिढी कशी घडवावी, यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था श्री श्री रविशंकरजी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली जगातील 190 देशामध्ये काम करत आहे. तसं बघायला गेलं तर मी सुद्धा 15 वर्ष झाले आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक भाग आहे. मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून श्री श्री गुरुदेवांच्या आशीर्वादाने बरेच अनुभव घेतलेले आहेत. आज जगामध्ये बरेचसे टीचर गुरुजींनी तयार केलेले आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा लोकांना ताणतणावातून कसं बाहेर काढायचं याचं प्रशिक्षण देऊन आज बरीच लोक त्यातून बाहेर पडलेले आहेत. खरं सांगायचं म्हणजे गुरुदेवांचा वसुदेव कुटुंबकम हा जो संदेश आहे तो आज तंतोतंत जगाला लागू पडतोय. आज गुरुदेवांचं जे काम आहे ते 190 देशामध्ये चालू आहे. आज गुरुदेवांनी जे टीचर जगामध्ये असतील, भारतामध्ये असतील, जे टीचर तयार केलेले आहेत ते आपलं काम समाजामध्ये करत आहेत. अशाच एक टीचर आज आपल्याकडे आलेले आहेत, सौ शारदाताई जाधव. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम कसं चालतं, श्री श्री रविशंकरजी गुरुजी यांचं काम कसं चालतं, त्याचबरोबर लहान मुलांच्यावर आज जे संस्कार केले जातात या संस्थेमार्फत ते पुढे जाऊन कशा पद्धतीनं हे आपलं भारताचं भविष्य ठरणार आहे, जाणून घेऊया आज आपण शारदाताई जाधव यांच्याकडून. ताई, स्वागत आहे तुमचं आमच्या संवाद देहवेडेशी या चॅनलमध्ये व कर्तृत्व मंच या शोमध्ये. सर्वप्रथम तुमची ओळख, तुम्ही काय करता ते सांगा. धन्यवाद भैया, तुम्ही मला इथं बोलवला. माझं नाव शारदा राजेंद्र जाधव आणि माझा एक छोटासा व्यवसाय आहे, वृंदावन ज्वेलर्स अँड सिल्क सारीज म्हणून. ती बघत बघत मी आर्ट ऑफ लिव्हिंगची परीक्षा टीचर पण आहे, लहान मुलांचे पण घेते आणि मोठ्यांचं पण शिबिर आता मी घेते. सो गुरुदेवांची आपली सेवा करत असते, बरेच लोकांना भेटायचं, शिबिरला बसवायचं, हे सेवा करत असते. आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये तुम्ही कसं आला व कधी आला, त्या पाठीमागील तुमची काही प्रेरणा होती का? 2012ला ऍक्च्युली माझा कोर्स झाला आणि असं काही हे नव्हतं की बाबा यायला पाहिजे किंवा असं आवड असे काही नव्हती. तर कोर्स झाल्यानंतर बरेच गोष्टी बदल झाल्या जीवनामध्ये आणि नंतर मग त्यामध्ये ऑटोमॅटिकली आवड निर्माण होत झालं आणि बरेच नवीन नवीन शिकायची एक आवड होती. त्यामुळे पुढे शिकत शिकत आज एक टीचर म्हणून इथपर्यंत प्रवास आहे. सो खूप सुंदर प्रवास आहे.
सगळ्यांनी नक्की अनुभव करावा असा प्रवास, की बाबा स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणतायत, एक आध्यात्मिक मार्गमधली एक ग्रोथ असतो, तो अनुभव करण्याचा संधी भेटली म्हणायला पाहिजे. आणि खूप सुंदर अनुभव आहे आणि बरेच लोकांच्या पर्यंत पोचायचंय आणि त्यांना पण योगा, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि त्यांची लाईफ स्ट्रेस फ्री कसं राहायचं, तणावमुक्त कसं राहील आणि आनंदी कशी राहतील ह्याच्यावर प्रयत्न करत राहायचं. आज मी सुद्धा 15 वर्ष झाली आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक भाग आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड बदल झाले. माझ्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही ज्या वेळा आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये सामील झाला त्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये असा काही बदल झाला का? रोज रोज काहीतरी नवीन घडतच असते जीवनात. त्यांच्या कृपामुळे, गुरुदेवांच्या कृपेमुळे बरेच गोष्टीत नवीन चमत्कार म्हणा किंवा बरेच लाईफ अपलिफ्ट झालेलं आहे. आपलं फिजिकली पण म्हणा, मेंटल स्ट्रेस मध्ये म्हणा किंवा फिनान्शियली म्हणा, सगळ्या गोष्टीत येऊन एक पाऊल पुढे आहे म्हणलं तरी चालेल. म्हणजे पहिला कसं होतं कम्पेअर, आता माझं मीच कम्पेअर करून बघताना बरेच बदल झालेले आहेत. सगळ्या गोष्टी शारीरिक लेवलला, मनाच्या लेवलमध्ये, आपलं आध्यात्मिक लेवलमध्ये आणि फिनान्शियल लेवलमध्ये बरेच गोष्टीत खरंच बदल आहे. मानसिक ताणतणावावर योगा आणि ध्यान याचा कसा संगम साधला जातो? आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणल्यानंतर फक्त योग, प्राणायाम, सुदर्शन क्रिया, ध्यान असं नसून बरेच गोष्टी सामील असतात. त्यामध्ये जीवन कसं जगायचं, आनंदी कसं राहायचं, स्ट्रेस फ्री लाईफ कसं राहायचं, अशा बरेच गोष्टी असतात आणि सगळ्याचा आस्वाद भेटत असतो. आणि लाईफ मध्ये प्रॅक्टिकल आहे, जी आपण रोजचं जीवन जगतो, तणावात जगत असतो किंवा काही ना काही तर आपल्याला राग असेल कोणाबद्दल, द्वेष असेल कोणाबद्दल, हे सगळ्या गोष्टी आपण मनात ठेवून राहत असतो. मग ही सगळं कसं मुक्त व्हायचं जीवनातनं, असं सगळं मुक्त होऊन निवांत हसत आनंदी कसं राहायला पाहिजे हे ह्या शिबिरमध्ये आम्ही शिकवत असतो. प्लस ही योगा, प्राणायाम, सुदर्शन क्रिया तर आहेच आहे. सुदर्शन क्रिया म्हणल्यानंतर पण एक अप्रतिम एक टेक्निक आहे तो, आणि ह्या टेक्निक येऊन बरेच गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत असतात. हे ऍक्च्युली एक सिम्पल ब्रीदिंग टेक्निक आहे, म्हणजे श्वासोश्वासाची प्रक्रिया आहे सुदर्शन क्रिया म्हणले की. बट त्यानं बरेच गोष्टी मानसिक लेवलमध्ये बदल होतो, खूप बदल होतो. आता गुरुदेव म्हणतात की आपल्या बॉडीमध्ये बरेच टॉक्सिन्स असतात. थोडे टॉक्सिन्स आपले 10% टॉक्सिन्स आपलं मलमूत्र, नाकातलं, कानातलं घाण असं म्हणून आपण थोडेफार बाहेर पडतात. 90% आपली जी बॉडीमधले टॉक्सिन्स असतात ती बाहेर पडायचं एकमेव मार्ग म्हणल्यानंतर हा श्वासोश्वासाच्या प्रक्रियानंच होऊ शकतो. आणि ती सुदर्शन क्रिया बेस्ट करते ती आपल्या बॉडीमध्ये. सो बरेच टॉक्सिन्स जेव्हा बाहेर पडत असतं, ऑटोमॅटिकली आपल्याला आतनं आनंदी वाटत असतं, आतनं फ्रेश वाटत असतं, काहीतरी आपण काहीतरी अचीव्ह केल्यासारखं वाटत असतं. असं बरेच गोष्टी जेव्हा सुदर्शन क्रिया आपण अनुभव करतो तेव्हा आपल्याला ही सगळं अनुभव ऑटोमॅटिकली येतात आपल्याला. ध्यान म्हणल्यानंतर गुरुदेव म्हणतात ध्यान म्हणजे की येऊन काही न करणे म्हणजे की ध्यान. म्हणजे आपण बरेच वेळा आपल्याला कॉन्सेप्ट असते आपल्या डोक्यामध्ये की ध्यान म्हणजे की मन एकाग्रत करणे, असे एका गोष्टीकडे लक्ष ठेवणे, अशा आपल्या मनात मध्ये बरेच कॉन्सेप्ट असतो. बट गुरुदेव म्हणतात की असं काही न करणे म्हणजे की ध्यान. विचार ही येतच राहणार, आपण काही त्या विचारांना काही आपण थांबवू शकत नाही किंवा नाही. मन म्हणल्यानंतर किंवा आपलं शरीर आहे म्हणल्यानंतर बरेच आपल्या बरोबर घडलेले हा सगळे आपल्याला फ्लॅशबॅक, हा डोळे जेव्हा बंद करतो तेव्हा ऑटोमॅटिकली येणार डोळ्यासमोर. बट ती एक साक्षी भावानं बघत राहणे आणि काही न करणे हाच ध्यान. म्हणजे जसं जसं आपण ध्यानाचं आपण खोलवर जात राहू ऑटोमॅटिकली ही विचार कमी होत जाणार. असे गुरुदेवांचे बरेच शिबिर आहेत, त्यातनं आपण ध्यानाचा मस्त अनुभव करू शकतो. त्यातलं सगळ्यात बेस्ट शिबिर म्हणलं की सहज समाधी म्हणून एक शिबिर आहे. त्यामध्ये येऊन तुम्हाला एक बीज मंत्र दिलं जातं आणि ह्या बीज मंत्रा थ्रू येऊन ऑटोमॅटिकली आपल्याला खूप सुंदर ध्यान लागतं. हे बीज मंत्र गुरुदेवांच्याकडे येतो. जेव्हा ती मंत्राचं आपण उच्चारण करत असो किंवा ती जेव्हा मनात म्हणत असतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या विचारांचं तीव्रता थोडं 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 तसं कमी होत जातं आणि खूप सुंदर पद्धतीनं ध्यान लागतं. म्हणजे नावाप्रमाणेच ती सहजच आपलं समाधी होतं. असे खूप छान असं ध्यानाची प्रक्रिया आहे. सहज समाधी म्हणून एक शिबिर असतो, त्यात गुरुदेवांचं खूप छान टेक्निकमध्ये आपल्याला ध्यान शिकायला भेटतं. खूपच छान प्रश्न आहे भैया. आणि आता काळाची गरज आहे. ऍक्च्युली बरेच लोक हेच आहे, मानसिक ताणतणाव हे सगळे गोष्टी बरेच जण आहे, म्हणजे ती त्यावर म्हणजे तसं चालू आहे त्यांच्या डोक्यामध्ये बरेच असं आहे.
बट त्याला येऊन बरेच लोकांना माहित नाही की बाबा त्यातनं बाहेर कसं पडायचं. ताणतणाव सगळ्यांच्या मध्ये असतं, बट त्या गोष्टीतनं बाहेर कसं पडायचं त्यांच्या लक्षात येत नसतं. मग हा सुदर्शन क्रिया ध्यान हे खूप मदत करत असते. ही सूक्ष्म लेवलमध्ये बदल करत असते आपल्या लाईफमध्ये. मग ऑटोमॅटिकली आपण स्ट्रेस फ्री राहतो. जेव्हा येऊन मन रिकामी होतं ना, मग ऑटोमॅटिकली मन आनंदीकडे वळतं. मन जेव्हा मौन म्हणा किंवा आपल्या डोक्यातले जे विचार म्हणा जेव्हा हलकं होऊन जातं, ऑटोमॅटिकली आपल्याला आनंदी आपण फील करतो. मग असं आपलं स्ट्रेस लेवल जेव्हा ही सगळी गोष्टी अनुभव करतो तेव्हा ऑटोमॅटिकली स्ट्रेस लेवल कमी होत जाणार आणि ऑटोमॅटिकली त्यांच्या मानसिकतेमध्ये एक पॉझिटिव्ह विचार येईल आणि त्यांना येऊन लाईफ बघण्याचे एक दृष्टिकोन एक वेगळा एक बघायला भेटायला एक लाईफ बघण्याचे एक दृष्टिकोन एक त्यांना एक मस्त एक भेटतं आणि त्यांच्यामध्ये 100% बदल होतो म्हणजे की होणार. गुरुजींच्या कृपाशीर्वादानं तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर तर झालात. या टीचिंग करण्यामध्ये तुम्ही कोणकोणते कोर्सेस घेता? तसं गुरुदेवनी मला माझ्या पुढचा पहिला कोर्स मी केलता म्हणल्यानंतर गुरुपूजा पंडित झालती पहिला मी. गुरुदेवनी ब्लेस केलेलं गुरुपूजा पंडित म्हणून आणि खूप छान अनुभव आहे. गुरुपूजा पंडित म्हणणे की एक साधी आपलं घरात एक छोटंसं आपलं सगळं साहित्य घरचं साहित्य वापरून आपण एक पूजा करत असतो. गुरुदेव म्हणतात की जिथं जिथं गुरुपूजा असतात तिथे साक्षात मी असते असं म्हणतात. त्या गुरुपूजामध्ये ऍक्च्युली आपण आतापर्यंत झालेले सर्व गुरूंना इथं आपण आवाहन करत असतो आणि त्यांचा आशीर्वाद घेत असतो. आणि गुरुदेवांचं पण म्हणणं असते की जिथं गुरुपूजा होते तिथं साक्षात मी पण असतो असं म्हणतात. त्यामुळे खूप सुंदर एक प्रक्रिया आहे, पूजेची एक प्रक्रिया आहे. खूप समाधान वाटतं. एक 15-20 मिनिटाचं पूजा असते, त्याच्यानंतर एक सत्संग असतं. तो घरातलं वातावरण म्हणा एक खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी येते जेव्हा करतो. त्याच्यानंतर मी मग लहान मुलांची टीचर बनले. 8 वर्षाच्या वरची आणि 13 वर्षाच्या आतल्या मुलांचं एक शिबिर असतो आणि 14 वर्षाच्या वरची आणि 18 वर्षाच्या मुलांसाठी एक शिबिर असतो. उत्कर्ष योगा आणि मेध योगा असं आपण म्हणतो. ह्या दोन्हीचं पण मी टीचर आहे. मग मुलांना का गरज आहे असं म्हणल्यानंतर खूप गरज आहे. आपल्याला वाटते बाबा मुलं खेळतात त्यांचं लाईफ जगतात म्हणल्यानंतर ती व्यवस्थित आहेत असं आपल्याला वाटत असतं. पण बरेच वेळा काय वाटतं की मुलं डिस्टर्ब आहे ती ही त्यांनाच माहित नसते. म्हणजे तुम्हाला मला स्ट्रेस आहे मी व्यक्त करीन भैया मला बरं वाटणं झालंय किंवा माझं मन विचलित आहे असं मी तुम्हाला काहीतरी मी सांगू शकते व्यक्त करू शकते किंवा तुम्ही मला सांगू शकता. बट मुलांना बिचाऱ्यांना माहितच नसते की ती स्ट्रेसमध्ये आहेत आणि मग ते आपल्याला वाटते की बाबा ही आपलं उलटं बोलतात चिडचिड करतात जास्त हे आपल्याला दिसून येतं. पण ती स्ट्रेस लेवल त्यांचं आहे ते बिचाऱ्यांनाच माहित नसते. योगा प्राणायाम सुदर्शन क्रिया ध्यान मुलांना का कसं हेल्प करतात म्हणल्यानंतर जेव्हा ही मुलं जेव्हा ऑटोमॅटिकली ध्यान करत असतील हे सगळे प्राणायाम करत असतील सुदर्शन क्रिया करतात तर त्यांचं पण मन शांत होत असतं. एक पॉइंट लेवल येईल की ते पण मन कॉन्सन्ट्रेट करून बघत असतात. आणि ही लहान वयाची मुलं असतात ना 8 वर्षाचे 13 वर्षातली मुलं त्यांना मोल्ड करायला खूप इझी असतं. ही एज ग्रुप खूप असं चंचल एज ग्रुप असतं आणि त्यांना आपण इझिली मोल्ड करू शकतो. म्हणजे आपण पाहिजे तसं आपण त्यांना सांगितलं की त्यांना पटतं गोष्ट आणि ती बरेच गेम्स थ्रू आपण त्यांना शिकवत असतो तेव्हा ती इझिली एन्जॉय पण करते ती वर्कआउट पण छान होतो मुलांच्या मध्ये. तसंच 14 वर्षाच्या वरच्या आणि 18 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी पण शिबिर असतो. त्यामध्ये पण आपण योगा प्राणायाम सुदर्शन क्रिया ध्यान वगैरे सगळं घेत असतो. ह्या एज ग्रुपचं मुळे थोडंसं टॅकल करायलाच थोडंसं एक क्रिटिकल म्हणजे अवघड असल्यासारखं असतो. का तर ही एज ग्रुपच्या मुलांच्या मध्ये कसं तर हॉर्मोनल चेंजेस बरेच होत असते त्यांच्या बॉडीमध्ये. तेव्हा हॉर्मोनल चेंजेस होत असतं तेव्हा त्याला ती स्वतःच खूप डिस्टर्ब असतात किंवा काय माहित नसते त्यांच्यामध्ये काय चाललंय त्यांना ते त्यांनाच माहित नसतं. मग आपल्याला रिझल्ट कसं दिसतो असतो की मुलं आपल्या बरोबर व्यवस्थित कम्युनिकेट करणं झाल्यात बोलत नाही ती व्यवस्थित त्यांचे मित्र मैत्रीण ही खूप जास्त त्यांना जवळ असं वाटतात. आपण सांगितले की ऐकत नाही ती सारखं मोबाईल बघत असतात. अशा बरेच गोष्टी आपल्या नजरेखाली येत असतात. मग हे सगळं प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह होतं तर सेमच ही सगळी प्रक्रिया त्यांना पण असतं. ते केल्यानंतर त्यांचं मन खूप एकाग्रत होतं आणि त्याने कॉन्सन्ट्रेशन प्राणायाम सुद्धा असतं. त्याने त्यांचं कॉन्सन्ट्रेशन लेवल कसं वाढवू शकतोय अभ्यासात कसं जास्त लक्ष देऊ शकतोय ह्याच्यावरती पण आपण बरेच गोष्टी कोर्समध्ये त्यांना शिकवत असतो. आणि आता ट्रेंड बघायला गेले की मुलं येऊन खूप गोष्टीत त्यांना सवयी लागलेले म्हणजे अल्कोहोल म्हणा ड्रग्स म्हणा बरेच आता अंडर एज ड्रायव्हिंग म्हणा किंवा आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असे सगळे पण गोष्टी म्हणजे बरेच आता मुलांना आपल्याला काही सांगायला लागत नाही बरेच गोष्टी ते लाईफमध्ये फेस करायला लागले ते इंटरॅक्शन म्हणा बरेच गोष्टी असतात.
ह्या सगळ्यातनं येऊन त्यांनी बाहेर कसं पडावं, तर ह्याला सुद्धा हेच गोष्टी मदत करणार. आपण कितीही त्यांना कितीही काउन्सिलिंग करायला जा किंवा काही करायला जा, बट ही जेव्हा गोष्टी ती तात्पुरतं त्यांना एक सोल्युशन वाटत असेल काउन्सिलिंग वगैरे हे, बट येत येऊन परमनंट त्याला सोल्युशन म्हणल्यानंतर परत आणि प्राणायाम, सुदर्शन क्रिया, ध्यान हेच गोष्ट आहे की त्यांना परमनंट सोल्युशन आहे. मुलं खूप कॉन्सन्ट्रेटली एकाग्रत होतात. त्यांना लक्षात येते की आपल्या लाईफमध्ये आपलं गोल काय आहे आणि आपण त्याच्याकडे फोकस करायला पाहिजे. ही डिस्टर्बन्स असणारच आपल्या लाईफमध्ये, बट हे डिस्टर्बन्सच्या वर एक पायरी कसं चढायचं आणि हे आपल्या लक्ष्याकडे आपण कसं जायचं ही त्यांना खूप मदत करते. जेव्हा ते रोज सुदर्शन क्रिया प्रॅक्टिस करतील किंवा आतनं स्ट्रॉंग बनतात, त्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांना ती पॉवर भेटतं. असे मी लहान मुलांचे शिबिर घेते. मला पण खूप गोष्टी मुलांच्याकडे शिकायला भेटतं आणि मी पण शिकवते त्यांच्याकडनं, मला पण शिकायला भेटतं. असं खूप छान मजेशीर असं मुलांच्या बरोबर शिबिर असतं, खूप छान असतं. आज आपण मुलांच्यावर होणाऱ्या संस्काराची चर्चा करतो. जेवढी जबाबदारी मुलांची आहे तेवढीच जबाबदारी पालकांची पण आहे का, आणि जर ती असेल तर पालकांनी ती नेमकी जबाबदारी कशी पार पाडावी असं तुम्हाला वाटतं? बघायला गेले की कसं आहे, मुलांना आपण म्हणत असतो बाबा आपली पण मुलं, सगळ्या पेरेंट्सला वाटते की बाबा माझी मुलं पण एक आदर्श मुलं बनावं किंवा हे सगळं योग प्राणायाम सगळं केलं की ऑटोमॅटिकली सगळी गोष्टी करायला लागले की आपल्या जी कॉन्सेप्ट असतो, आपल्या मुलं मोठी झाली की माझी मुलं असं बनावं किंवा तसं बनावं, आपल्या जी पेरेंट्सचे कॉन्सेप्ट असतं ना ते ऑटोमॅटिकली तर 100% पूर्ण होणारच. जेव्हा ही मुलं जेव्हा सुदर्शन क्रिया करतील, प्राणायाम करतील, हे परत एक एवढं पॉझिटिव्ह एनर्जी असतात, त्यांना ती नेगेटिव्ह एनर्जी टच पण करू शकत नाही. म्हणजे त्यांना ती लाईक असं तर समोर आलं तरी ते ऑटोमॅटिकली त्यांना त्यातनं इझिली बाहेर पडू शकतात. का तर कृपा काम करते, इथं गुरुदेवांची कृपा काम करते. त्यामुळं मुलं आपलं चुकीचं जातेली ही खूप रेअर केसमध्ये असं खूपच असं ते होतं. बट ह्याच्यात पेरेंट्सनी काय काळजी घ्यायला पाहिजे म्हणल्यानंतर पहिलं पेरेंट्सनी स्वतः शिबिर करायला पाहिजे. जेव्हा पेरेंट्सनी नक्की शिबिर करा तेव्हा पेरेंट्सला माहिती आहे त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे किंवा व्हॅल्यू काय. मुलं कसं होते, तुम्ही क्रिया करा म्हणणार, बट ते त्यांच्या रुटीन मधनं कधी चुकतं, त्यांच्याकडे होतं किंवा नाही होत, असं पण होऊ शकतं शिबिर झाल्यानंतर. पहिलं पेरेंट्सनी केले की मग आपण पेरेंट्स, आता समजा तुम्ही मुलांना क्रिया कर असं म्हणलासा किंवा साधना कर असं म्हणलासा, मुलं पहिला प्रश्न विचारतात तू करतेस का नाही असं विचारतात. त्यामुळं पहिलं पेरेंट्सनी करावं, मग ऑटोमॅटिकली पेरेंट्स जेव्हा करतील, रेग्युलर करतील, तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांना बघून ऑटोमॅटिकली मुलं करतात. त्यामुळं पहिला अनुभव पेरेंट्सनी घेऊ दे, त्यांचे इम्पॉर्टन्स काय, सुदर्शन क्रियेचं इम्पॉर्टन्स पेरेंट्स समजून घेतले की मग त्याचं महत्व त्यांना जेव्हा माहीत असलं तर मग इझिली मुलांना पटवून सांगतील आणि त्यांच्याकडे रोज करून घेतील. टीचर आम्ही शिकून आमचा रोल तिथं संपतील, शिकवायपर्यंत आमचा रोल असतो किंवा फॉलोअप्स मध्ये आम्ही त्यांना भेटवतो, एक आठवड्यानंतर 15 दिवसानंतर आम्ही त्यांना भेटतो. त्याच्या मिडल पिरियड मध्ये मुलं पेरेंट्स बरोबर असतात. मग पेरेंट्सनी कुठं तर गोड बोलून तर सांगावं, गोड बोलून आपली मुलं ऐकत नाही तर कुठं तर कठोर पण व्हावं लागतं. नाही केलं असतं तू जेवायचं नाहीस, कर मग जेव, असं कुठं तर कठोर तर पण व्हायला पाहिजे पेरेंट्सनी. सगळी गोष्ट आपण मऊ असं करून नाही चालत, कुठं तर आपण कठोर व्हायला पाहिजे. पेरेंट्ससाठी हीच आहे की पहिला तुम्ही शिबिर करा, तुम्ही शिबिर केला असला तर त्यांना गोड बोलून करून घ्या त्यांच्याकडे, नाही तर मग असं कठोर एखादा शब्द वापरून त्यांच्याकडे करून घ्या. गुरुदेव म्हणते ती बैक्रूक और ट्रिक कसं तर करा, बट ती करा. गुरुजींनी लहान मुलांच्यासाठी इंट्युशन प्रोग्राम म्हणजे IP, त्याला मराठीमध्ये प्रज्ञा योगा असं त्या शिबिराला नाव दिलेलं आहे. तर गुरुजी म्हणतात की हे शिबिर म्हणजे आज जगामध्ये क्रांती घडवणार आहे, कारण या शिबिरातून जी मुलं तयार होणार आहेत ती जगासाठी एक प्रेरणादायी असणार आहे. तर या IP या कोर्स बद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगा. IP म्हणल्यानंतर आपण त्याला येऊन प्रज्ञयोगा म्हणतो आपण. मग हा कोर्स 5 वर्षाच्या वरचे मुलं आणि 18 वर्षाच्या आतल्या मुलांच्यासाठी असतो. 5 वर्षाच्या वरचे आणि 8 वर्षाच्या आतल्या मुलांना ज्युनियर IP म्हणतो आणि 8 वर्षाच्या वरचे आणि 18 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी सिनियर IP असं म्हणतो. मग ह्यामध्ये काय करतात मुलांना म्हणल्यानंतर राईट टाइमला राईट डिसिशन घेणे, म्हणजे बरं करेक्ट वेळेला करेक्ट डिसिशन कसं घ्यायचं हा आपण त्या मुलांमध्ये ऑटोमॅटिकली जनरेट होतं. ऍक्च्युली आपण पूर्वाना काळात ऐकलेलं आहे, महाभारतमध्ये वगैरे आपण ऐकलेले की बाबा कुरुक्षेत्रमध्ये त्यांचे युद्ध चाललेलं होतं. मग ते कुरुक्षेत्रमध्ये युद्ध चालू होतं तेव्हा त्याला राजमहलमध्ये संजय यानं रुद्राष्ट्राला सगळी गोष्ट सांगत होते, म्हणजे लाईव्ह कमेंट्री दिल्यासारखं सगळी गोष्ट जिथं ती कुरुक्षेत्रामध्ये काय चालू होतं ती सगळं सांगत होते. ती कसं सांगत होते तर त्यांचं 6th सेन्स जनरेट झालं. मग त्यांना ती 6th आपण म्हणतो तो सेन्स जनरेट झाला असल्यामुळं ती
युद्ध क्षेत्रात कुरुक्षेत्रामध्ये काय चाललेलं ते राजमहलमध्ये बसून सगळं सांगत होते संजय. तसं ते मुलांच्या मध्ये एक सिक्स्थ सेन्स जनरेट होतं. ऑटोमॅटिकली त्यांना तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून त्यांना काही दिलं तुम्ही वाचायला तर ती इझिली वाचू शकतात, इझिली बोलू शकतात. काय पिक्चर दिला असता ते ती सांगू शकतात. बरेच मुलं आपलं करन्सी नोट असेल, आपलं 100चं नोट असेल, 20चं नोट असेल, त्याच्यावरचं नंबर व्यवस्थित सांगतात मुलं. आणि आता तर एवढं ही करत करत मी आता लास्ट टाइम आश्रमला गेलती त्या वक्ताला तर मी मुलांना असं बघितलेलं आहे, ती मुलं स्टेजवर उभा राहिलेलं असतात डोळ्याला पट्टी बांधून. ऑडियन्स मध्ये रॅन्डमली कुणाला पण उभा केलं तर ती कुठल्या ऍक्शन करायला लागल्यात, कुठली कपडे घातल्यात, ती जेंट्स आहेत का लेडीज आहेत का, हे सगळे सुद्धा ती सांगतात मुलं. म्हणजे एवढं त्यांना एवढ्या लांबच सुद्धा त्यांना म्हणजे ती ताकद भेटली आयपी मुलं. आणि आता तर ट्रेंडिंग बघायला गेलो तर मुलं डोळ्याला पट्टी बांधतात आणि असं स्ट्रॉ ठेवलेले असतात किंवा काडेपिटी असे ठेवलेले असतात टेबलावरती आणि ते डोळ्याच्या आणि ती त्यांच्या आतल्या मधल्या ताकदीनं ती काडेपिटी किंवा स्ट्रॉ हलवायची सुद्धा त्यांचे मेंटली म्हणजे स्ट्रॉंग एवढे होतात की ती सुद्धा हलवतात. असे बरेच गोष्टी आहेत ती. आणि ही येऊन गुरुदेव म्हणते ती क्रांती आणणार ही मुलं. क्रांती आणण्यासाठी गुरुदेवनी हा एक खूप छान ब्लेस केले आताच्या मुलांना. आपल्याला ते भाग्यात नाहीये, बट 18 वर्षाच्या आतल्या मुलांच्या सगळ्यांच्यासाठी तो खूप सुंदर एक डिवाइन गिफ्ट म्हणूया गुरुदेवनी दिलेलं आहे त्यांना. आणि खूप छान त्याचं रिझल्ट आहे. आणि त्यांच्या अभ्यासामध्ये म्हणा, पुढे जाऊन कोणतीही गोष्ट ऍथलिकमध्ये म्हणा, बरेच गोष्टीला त्यांना ही इंट्युशन खूप मदत करायला लागली. बरेच आपले व्हॉलंटियर्स वगैरे असतात त्यांच्या घरात काहीतरी हरवलं वगैरे तर ते इंट्युशनच्या मुलांना कॉल करतात आणि विचारतात की बाबा मी असं हरवले, मी कुठे ठेवले ती वस्तू सांगाल का म्हणून. मग ती सांगतात तुम्ही दरवाजात उघडा, हे कबडमध्ये असेल, असं मुलं सांगतात. म्हणजे एवढं आयपीचं प्रभाव आहे म्हणला तरी चालेल. खूप छान आहे. युट्यूबमध्ये बरेच व्हिडिओ आहे आपल्या आयपी वरती, नक्की बघू शकतात. सगळी एक आयडिया येते. आणि आता गुरुदेवनी लहान मुलांच्या शिबिर बरोबर आयपी पण कंपल्सरी केले की नक्की करावं मुलांनी, ही सगळं प्रॅक्टिस करावं. तो खूप छान आयपीचे पण बरेच टीचर्स बनलेले आहेत. त्यामुळे पहिला कसं होतं खूप कमी टीचर्स होते, आता गुरुदेवनी ब्लेस करून बरेच टीचर्स बनवले की सगळे ठिकाणी आयपी पॉसिबल आहे. नाहीतर पहिला कसं मोठ्या शहरात जास्त पॉसिबल होतं, छोट्या गावात येत नव्हतं. आता तसं काही राहिलेलं नाही. भरपूर टीचर्स आहेत आयपीचे सुद्धा. कोणी इच्छा फक्त व्यक्त करायची किंवा ते मुलांना जे करायचं असलं तर टीचरला कॉन्टॅक्ट केले की ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. आता आज तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हॅपीनेस प्रोग्राम असेल, गुरुपूजा पंडित असाल, त्याचबरोबर लहान मुलांचे कोर्सेस घेता. तर याचबरोबर अजून पुढच्या कोर्सेससाठी तुम्ही टीचर बनायचं तुमचं काय भविष्यात संकल्प किंवा नियोजन आहे? आता तर गुरुदेवनी ब्लेस केलेलं आहे लहान मुलांचे टीचर. आणि आता जस्टच मी हॅपीनेस टीचर बनवून आले, 2 महिने झाले. आणि छान शिबिर पण चालू आहे. ती पुढचं काय वाटचाल जेवढं ज्ञानात राहील तेवढं आपण फ्रेश राहत असतो. त्यामुळं जेवढं जास्त गुरुदेवांचं सान्निध्य भेटते किंवा त्यांचे ज्ञान भेटते त्यात राहावं असं इच्छा आहे. परत नंतर मग त्यांचं ब्लेसिंग गुरुदेव कायम हेच म्हणतात, आपण भेटायला गेलो तर तुझी इच्छा माझं ब्लेसिंग असं म्हणत असते. इच्छा तर खूप काय आहे की बाबा पुढे जाऊन बरेच गोष्टी करावं, असं खूप सारे तर इच्छा आहेत. शेवट परत त्यांचं ब्लेसिंग पण पाहिजे आपल्याला. ब्लेसिंग मिळालं तर पुढचे टीचर्स बनवू आपण. बट आता तर हाही सेवा खूप छान पद्धतीने करायचं, हेच पहिला मोटिव्ह आहे की लोकांच्या पर्यंत जास्तीत लोकांच्या पर्यंत पोचावं, जास्तीत मुलांच्या मध्ये लाईफमध्ये फरक आणावं. का तर खरंच आत्ताच्या काळात मुलांच्यावर फोकस करणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे मुलांच्यावर फोकस करणे आणि आता मोठ्यांच्यावर पण आता आपण शिबिर थ्रू बरेच लोकांच्या पर्यंत पोचायचं आहे. आता तर ही हेतू आहे आणि हे ज्यावर ते आता सुरू आहे आता वाटचाल माझी. आता बघू, गुरुदेवांची ब्लेसिंग भेटले की पुढचं पण करत राहीन. जेवढं सेवा भेटेल, एक गुरुदेवांचं म्हणतो की नाही एक इन्स्ट्रुमेंट, गुरुदेवांचं जेवढं इन्स्ट्रुमेंट बनेन आणि गुरुदेवांचं जी स्वप्न आहे माझ्या रूपातनं म्हणतो की नाही खरीचा वाटा म्हणतो तसं जेवढं माझ्याकडं होईल तेवढं मी प्रयत्न करीत राहीन आणि करत राहीन. परत नंतर त्यांची इच्छा आहे. आज आपण म्हणतो की सोशल मीडियाचा जमाना आहे. मुलंच काय घरातील सगळीच लोक या सोशल मीडियाचा बऱ्यापैकी वापर करतात. तर मुलांनी आपलं हे करिअर घडवत असताना, अभ्यास करत असताना सोशल मीडियाचा कितपत वापर केला पाहिजे किंवा किती सोशल मीडियाचा वापर त्या टाळला पाहिजे? ऍक्च्युली भैया मुलं ही खूप इनोसेंट असतात आणि त्यांनी जी पण गोष्टी करतात ती तुम्हाला मला बघूनच, म्हणजे आपल्या पेरेंट्सला बघूनच सहसा जास्तीत जास्त. का तर जास्त वेळ ते एकतर त्यांच्या शाळेच्या टीचर बरोबर किंवा आपल्या बरोबर पेरेंट्स बरोबर असं त्यांच्या बरोबरच जास्त टाइम ते स्पेंड करतात.
ऑलमोस्ट प्रभाव त्यांचा आपल्यावरच असतो, म्हणजे जे आपण करतो त्याचा जास्त प्रभाव असतो. मग जर आपण घरी मोबाईल जास्त बघत असलो, टीव्ही जास्त बघत असलो, सोशल मीडियावर जास्त आपण खूप ऍक्टिव्ह असतो, तर ते ऑटोमॅटिकली आपल्याला कॉपी करतात. मुलं कॉपी करायला खूप म्हणजे मस्त करतात, ते व्यवस्थित करतात कॉपी सगळं. तसे आपल्यालाच ही करत असतात, की आपल्याला बघूनच शिकत असतात मुलं. पहिलं तर आपण मुलांच्या देखत ही सगळी गोष्टी, टीव्ही मध्ये सिरियल बघणे, असे सगळे जी गोष्टी की त्यातनं त्यांना काहीच भेटत नाहीये, तसे सगळे गोष्टी पहिल्या त्यांच्या देखत आपण पहिला अवॉइड करायला पाहिजे. जेव्हा आपण साधना करतो, आपण सुदर्शन क्रिया करतो, ध्यान करतो, ऑटोमॅटिकली मुलं आपल्याला बघून पण करत असतात. त्यामुळे ऑलमोस्ट आपल्याला बघून ती जास्त आपल्याला बघून रेप्लिका कॉपी करत असतात ते. नंतर ही गोष्टी प्राणायाम, सुदर्शन क्रिया कसं त्यांच्या लाईफमध्ये हेल्प होईल, तर बघा आता सगळ्या मुलांच्या मध्ये ही झालेलं आहे की माझ्याकडे एक सोशल आयडी पाहिजे, म्हणजे सोशल मीडियात एक तर इंस्टाग्राम आयडी पाहिजे, फेसबुक आयडी पाहिजे, स्नॅपचॅट आलाय, असे बरेच वरती मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे ती काही चूक नाही, आता ट्रेंड झालेलं आहे, सगळ्यांच्याकडे तो अकाउंट आहे, ऍक्सेस आहे असं. आपल्याकडे पेरेंट्सकडे लक्ष पाहिजे की बाबा आपले मुलं काय बघतात मोबाईलवरती, हे आपण लक्ष ठेवायला पाहिजे. आता दिलंय तर आपणच दिलेलं आहे मोबाईल, त्यामुळे येऊन तिने काय बघतात काय नाही ती बघत, ती हिस्ट्री चेक करणं आपली जबाबदारी आहे. जेव्हा आपल्याला वाटायला लागले बाबा ती खूपच काहीतरी वेगळं करायला लागले तिथे सोशल मीडियावरती, किंवा त्याचं काहीतरी गैरवापर व्हायला लागला असं आपल्याला वाटायला लागलं, तर मग नक्कीच आपण ती गोष्टी ब्लॉक करून असं काहीतरी आपण करून त्यांच्याकडे ती गोष्टी कमी करून घेऊ शकतो. नाहीतर मग आपण एकतर शिबिरला असं पाठवायला पाहिजे मुलांना. पेरेंट्सकडे जेव्हा हँडल होत नाही, मग एखादा कोण एक्सपर्ट आहे त्या क्षेत्रातले जी कोण एक्सपर्ट आहे त्यांच्याकडे मुलांना त्यांच्यापाशी पाठवायला पाहिजे पेरेंट्सनी सुद्धा. म्हणजे आता बरेच पेरेंट्स असं असते की मुलांना आमच्या वेळच नसतो, म्हणजे मुलं इंटरेस्टेड असले तरी बरेच पेरेंट्स काय असते की बाबा माझी मुलं खूप बिझी आहेत, ही क्लास आहे, तो क्लास आहे, खूप सारे क्लासेसमध्ये पाठवतात, पण त्याची इम्पॉर्टन्स योगा, प्राणायाम, सुदर्शन क्रिया, ध्यानाचं इम्पॉर्टन्स त्यांना लक्षात येत नाही. बट खरंच हीच आपल्याला खूप मदत करते आपल्या मुलांना येऊन लाईफमध्ये अपलिफ्ट करायसाठी, की बाबा त्यांच्या ज्ञानातलं म्हणा, त्यांच्या आपल्याबद्दल आपलं कल्चर आहे त्याच्याबद्दलचे ज्ञान म्हणा, हे सगळ्या गोष्टी अपलिफ्ट करायला आपला हा मार्गच मदत करतो. शेवट आपल्याला फिरून इथंच यायचंय. तुम्ही आत्ता आला तर पण स्वागत आहे, किंवा तुम्ही फिरून परत त्रास करून येण्यात पण स्वागत आहे. बट त्रास करून घेण्यात काही पॉइंट नाहीये. जेव्हा आपल्याला समजायला लागले ह्याचं काहीतरी मुलं आपण देतोच फ्रीडम, बट त्याचं काहीतरी मिसयूज व्हायला लागले असं वाटायला लागले, तर नक्कीच आवर्जून तिने असं काहीतरी एक्सपर्टपदी किंवा अशा काहीतरी शिबिरमध्ये तिने मुलांना घालावं, एनरोल करावं, त्यांचं नाव एनरोल करावं. आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था आरोग्य असेल, मानसिक ताणतणाव असेल, लहान मुलांची शिबिर असतील, अशा बऱ्याच प्रकारे शिबिरं वगैरे घेतली जातात. त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था श्री श्री रविशंकरजी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज देशामध्ये बरेच सामाजिक उपक्रम राबवते. तर त्यातील काही उपक्रम तुम्हाला सांगता येतील? आपले श्री श्री रविशंकरजींचं तर पहिलेच एक खूप मोठं विजन आहे की एक आनंदमयी वातावरण असावं आणि सगळ्या लोकांच्यावर एक स्माईल असावं, आनंदी राहावं लोकांनी, आणि स्ट्रेस फ्री लाईफ जगावं, चिंतामुक्त म्हणा असे जीवन जगावं, ही त्यांचं मेन हेतू आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी बरेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे सोशल प्रोजेक्ट आहेत. आतापर्यंत गुरुदेवनी 900हून अधिक शाळा बांधलेले, फ्री ऑफ कॉस्ट आहे. तिथं लाखो मुलं शिकतात फ्री ऑफ कॉस्ट. जी पण आपण शिबिर करतो त्याचे काही देणगी असेल थोडेफार, ती सगळी देणगी आपण ह्या सोशल प्रोजेक्टला करत असतो. त्यात मुलांना त्यामध्ये खूप गरीब फॅमिलीमधले मुलं असतील किंवा आदिवासींचे मुलं असतील, असे बरेच ज्यांच्या घरात कोण कोण शाळेला सुद्धा गेलेले नाही, असे मुलं सगळं येतात आपल्या स्कूल्समध्ये, फ्री स्कूल्समध्ये. आणि मुलांमध्ये खूप फरक आहे. त्यांना जेवण, दोन टाइमचं जेवण म्हणा, त्यांचं स्कूल युनिफॉर्म म्हणा, बुक्स म्हणा, त्यांचं येण्या जाण्याचं खर्च म्हणा, हे सगळं आपली संस्था बघते, त्याची काळजी घेत असते. आणि किती तर मुलं फ्री ऑफ कॉस्ट शिकतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे की सगळी मुलं रोज साधना करते आणि नंतर अभ्यासाला बसतात. खूप फरक आहे आणि प्रॅक्टिकली शिकतात. जबरदस्त त्यांच्यामध्ये फरक आहे. आपल्या स्कूलच्या, श्री श्री स्कूलच्या मुलांच्या मध्ये भयानक फरक दिसतो आपल्याला. आणि असे बरेच फ्री स्कूल्स गुरुदेव करतात आहे गुरुदेवचं.
आणि त्याच्याबरोबर गुरुदेवांचं येऊन पूर्ण लक्ष नदी पुनर्जीवित करण्यात मध्ये पण बरेच गुरुदेवांचं फोकस आहे. आतापर्यंत नाही म्हणल्यानंतर ऑल ओव्हर भारतामध्ये 60हून अधिक नदींना पुनर्जीवित केलेले. म्हणजे नदी येऊन जी बंद पडलेली आहेत काही कारणामुळं ते काय तर घाण साठून किंवा काय असं काही गाळ वगैरे साठून ते जेव्हा बंद पडलेले हे सगळ्याला साफसफाई म्हणजे गुरुदेवांचे आपले व्हॉलंटियर्स आहेत ते व्हॉलंटियर्स सगळे मिळून त्याच्यावरचं खूप काम करून असे नदी पुनर्जीवित केलेले आहेत. असे खूप छान लोकांना शेतकऱ्यांना मदत झाली ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये. सो असे पण सोशल वर्क गुरुदेव करतात अजून पण. आणि शेतकऱ्यांच्यासाठी ऑर्गॅनिक विषमुक्त शेती हे जे प्रशिक्षण फ्री ऑफ कॉस्ट भेटतात आपल्याकडं. असे पण बरेच कोर्सेस आहेत की शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी बेस्ट कसं देऊ शकतात ऑर्गॅनिक मध्ये तरी तसे पण आपण शिबिर वगैरे असतात. असे बरेच गोष्टी आहेत. आता बघताय गुरुदेव बाहेरच्या देशात वगैरे जातात आपल्यापेक्षा बाहेरच्या लोकांमध्ये खूप ताणतणाव आहे मग त्यांच्यासाठी पण गुरुदेव खूप काम करतात. आणि त्यांचं आता तुम्ही बघितलं की पहिल्यापासून आपण गुरुदेवांची हिस्ट्री बघितली की इराण इराक असे जी खूप मोठे मोठे देशांमध्ये जे कितीतर वर्षांचं त्यांचं सगळं युद्ध होतं किंवा त्यांच्याबद्दल वादविवाद होता ते सगळं गुरुदेवांनी मध्ये बसून त्यांचं सगळं हे केले शांतता आणले त्यांच्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये. सो असे बरेच गुरुदेव बरेच लोकांच्या जीवनामध्ये बदल आणायला लागलेत. श्रीलंका मधले म्हणा आता युक्रेन मधलं हे बरेच गोष्टीमध्ये आपले व्हॉलंटियर्स किंवा गुरुदेवनी खूप त्यामध्ये लोकांना खूप मदत केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर काढायला. आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे की आपलं राम मंदिरचा मुद्दा गुरुदेवनी खूप इझिली आणि खूप शांततेनं ती सेन्सिटिव्ह मामला होता आपला सगळा विषय होता ते सेन्सिटिव्ह विषयावर खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने गुरुदेवनी मध्ये बसून तो अडचण सॉल्व्ह केला तो. आणि आज आपण एवढं भव्य राम मंदिर बघतो त्या पाठीमागे गुरुदेवांचा खूप मोठा हात आहे खूप मोठा रोल आहे. असे बरेच गुरुदेव करतात पडदे पाठीमागे कधी आपल्याला कळतं किंवा न कळत गुरुदेवांचा खूप सुंदर रोल आहे समाजमध्ये आपलं चांगले समाज निर्माण करायसाठी गुरुदेवांचा खूप मोठा हात आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेस वेगवेगळी शिबिर घेतली जातात. यामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये याचा काय बदल दिसून येतो बरं? तर शहरातल्या लोकांच्या आणि ग्रामीण मधल्या लोकांच्या तसं काही जास्त असं काही नाही. पण शहरातली लोक कसं होतात ते आता त्यांना सगळ्या गोष्टी आता वेळेस थोडस मॉडर्न पद्धतीने स्ट्रेस हे असे सगळी गोष्टी सांगतात माहित आहे. आणि आपल्या खेड्यातल्या लोकांमध्ये येऊन ती थोडस अवेअरनेस थोडस कमी आहे असं म्हणू शकतो आपण. असं काही नाही बट ते आनंदी जगतात. खेडेगावातल्या लोकांना ते आनंदी जगतात. त्यांचे लाईफस्टाईल खूप छान आहे. त्यांचं वर्कआउट म्हणा शेतातलं कामं म्हणा किंवा काही ना काही तर ती करत असतात. फक्त ह्या गोष्टींच्या वर अवेअरनेस थोडंसं कमी असते. म्हणजे त्यांना थोडं माहिती नाही की ही जीवनात आली की आणि पण आपल्याला खूप छान आपण जीवन जगू शकतो ही त्यांना थोडंसं माहित नसल्यामुळं शहरातल्या लोकांच्यात आणि खेडेगावातल्या लोकांच्यात थोडंसं बदल आहे. असं काही जास्त असं काही नाही. पण प्रेमाळ लोक आहेत ती खेड्यातली लोक. आणि आता YLTP म्हणून आपला एक असतो युथ लिडरशिप प्रोग्राम म्हणून असतो त्यामध्ये आपण बरेच सहसा खेड्यातल्या मुलांच्यासाठी आपण ठेवत असतो ती YLTP प्रोग्राम. त्यामध्ये तर मुलांच्या मध्ये एवढं जबरदस्त फरक असतो की बाबा कसं लिडरशिप क्वालिटी येतात टीम वर्क कसं बनवायचं आणि बरेच गोष्टी शिकतात मुलं. आणि एक गुरुदेवांची एक विजन आहे की आदर्श ग्राम निर्मिती असं म्हणून एक विजन आहे गुरुदेवांचं. तो मुलांच्या मध्ये तो समजतं ती मुलं आणि ती येऊन आपल्या आपल्या गावामध्ये एवढं छान काम करतात. अशी मुलं तयार व्हायला पाहिजे एका एका खेडेगावामध्ये. मग आपण ती खेडेगाव म्हणू शकत नाही परत ते आणि लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही असं पण म्हणू शकत नाही. बट तिथं त्या खेडेगावांमध्ये लोक पुढाकार घेऊन जायला पाहिजे. असे YLTP असे युथनं नक्की शिकायला पाहिजे ही सगळी गोष्ट. असं केलं की नक्कीच एक गुरुदेवांचे एक आदर्श ग्राम म्हणतोय की नाही तो आपला पण गाव होऊ शकतो. फक्त सगळ्यांनी म्हणून एक टीम वर्क मध्ये आणि इनिशिएटिव्ह घेऊन ती गोष्ट करायला पाहिजे. आपण नक्कीच करू सगळीजण मिळून. आज गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जगातील 190 देशामध्ये काम चालू आहे. गुरुजींनी जी सुदर्शन क्रिया दिली त्यामध्ये बऱ्याच लोकांचं आयुष्य बदलून गेलं. यामध्ये जर युवकांना सामील व्हायचं असेल या शिबिरामध्ये तर कशा प्रकारे होता येईल? आता येऊन बरेच सोशल मीडियावरती किंवा मोबाईलवरती सगळीकडे अपडेट्स लोक भेटतात आपल्याला की अमक्या अमक्या ठिकाणी शिबिर होतं. फक्त त्याच्यावरती आता रजिस्ट्रेशन लिंक असतं. लिंकवरती क्लिक केली की ऑटोमॅटिकली रजिस्ट्रेशन होऊ शकतं.
आणि आता आश्रमकडून एवढी सुंदर सुंदर सेवा झालेली आहे. साधं गुगलवरती पण जाऊन तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स करायचे ते असं नुसतं टाईप केलं तर सुद्धा तुम्हाला आसपासचे सेंटर्स दाखवतं, कुठं चालू आहे कोर्सेस, आता जस्ट कुठं चालू होणार आहे किंवा काय होणार आहे किंवा कोण टीचर्स अवेलेबल आहेत. ऑलमोस्ट सगळे आता गुगलवरती आपण टाईप केलं तरीच बरेच गोष्टी आपल्याला माहिती पडतात. आता आर्ट ऑफ लिव्हिंगला जास्त असं काही इंट्रोडक्शन द्यायसारखं आता राहिलेलं नाही. तर आर्ट ऑफ लिव्हिंग जगात नाही म्हणणे की 190 देशांच्या वर गेलेलं आहे. त्यामुळे त्याला काही जास्त इंट्रोडक्शनची काही गरज नाही. साधं आपल्याला कोणालाही कुठेही काही अडचण पडली तर नुसतं ती सर्च केलं तरीच बरेच गोष्टी अवेलेबल आहेत. तरी सुद्धा आपल्याला करायचं असलं तर आपण कुठलेही आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर्स सगळे गावात अवेलेबल आहेत. समजा नाही असेल तर असे मोठ्या मोठ्या सिटीमध्ये तर आहेत. म्हणजे आपल्या कोल्हापूर भागात म्हणलं की वडगावमध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, असे आष्ट्यामध्ये आहेत, सांगलीमध्ये आहेत. तिथे तिथे आपल्याला जवळ कोण ओळखीचे आहे त्यांना विचारलं तरी कोणी आपल्याला आपल्या गावामध्ये करायचं असलं तर आपण नक्की करू शकतो हे सगळी गोष्ट. आणि आपण शिबिर ऑर्गनाईज केलं तरच नंतर सगळी गोष्ट आपल्याला शिकायला भेटतेच. मग योगा आलं, प्राणायाम आलं, सुदर्शन क्रिया आलं, हे सगळी गोष्टी आपण शिकायला भेटणारच आहात आपल्याला. गुरुजींनी आज जगाला सुदर्शन क्रिया एक महत्वाची क्रिया दिली. या सुदर्शन क्रियेमुळे सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये फार बदल घडला. या सुदर्शन क्रियेचं थोडक्यात महत्व सांगा. आता तुम्ही बघितला कोरोना काळात आपल्याला खूप जणांचं आपण बरं वाईट बघितलेलं आहे. तेव्हा त्याला साधे डॉक्टर सुद्धा प्रिस्क्राईब करत होते की रोज तुम्ही प्राणायाम करा किंवा सुदर्शन क्रिया माहित असलं तर सुदर्शन क्रिया करा, असे डॉक्टर सुद्धा म्हणत होते. त्याच्या पाठीमागं कारण काय होतं, जेव्हा आपण प्राणायाम करत असतो तेव्हा आपण नेहमी ऑक्सिजन कंटेंट घेत असतो, त्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन आपण घेत असतो. ते बघता जेव्हा आपण बॉडीमध्ये जेव्हा जास्त ऑक्सिजन येतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपले सगळे अवयव असतो, सगळे ऑर्गन्स असतो, तो खूप छान काम करायला मदत होते. ऑटोमॅटिकली आपलं ब्रीदिंग पण आपलं व्यवस्थित होतं आणि बरेच इम्युनिटी पॉवर म्हणा, प्रतिक्रिया शक्ती, ही सगळ्या गोष्टीमध्ये पण फरक पडत असतो जेव्हा आपण रेग्युलर प्राणायाम करतो. आणि सुदर्शन क्रिया तर तो तर मॅजिकच आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं सर, बरेच टॉक्सिन्स तर बाहेर पडतो. बरेच लोकांचा अनुभव आहे की जेव्हा ती रोज सुदर्शन क्रिया प्रॅक्टिस करते त्यांचे बीपीचे गोळ्या बंद झालेल्या आहेत. बरेच जणांचं शुगर लेवल थोडंसं कंट्रोलमध्ये आलेले आहेत. असे पण बरेच जणांचे माझे सिनियर टीचर वगैरे आहेत त्यांच्याकडून मी ऐकले की बरेच लोकांचा पॅरालायसिस अटॅक वगैरे होता, हे सुद्धा लोक थोड्या दिवसानंतर चालायला लागली. मानसिक बदल झालाय, स्ट्रेस कमी झालाय, असे बरेच लोकांच्या तोंडात ही माझा अनुभव नाही, लोकांचा अनुभव आहे ते मी सांगते की सुदर्शन क्रिया प्रॅक्टिस केल्यामुळे बरेच लोकांच्या मध्ये बरेच बदल काय झालेले आहेत. ती कसं होते, मी सांगण्यापेक्षा स्वतः तुम्ही अनुभव करण्यात खूप जास्त मजा आहे. जेव्हा आपण अनुभव करू, त्याचं सातत्य ठेवू, मग त्यामुळे ऑटोमॅटिकली आपल्याला त्याच्या नक्कीच 100% आपल्याला बदल दिसून येणार. आज गुरुजींनी तुमच्यावर लहान मुलांची शिबिर घेण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही गुरुपूजा पंडित आहात, त्याचबरोबर हॅपीनेस प्रोग्राम म्हणजे हे शिबिर पण घेता. हे लहान मुलांची शिबिर घेत असताना लहान मुलं व्यसनाकडे वगैरे कशी वळतात किंवा त्यांचे अनुभव वगैरे असे तुम्हाला काय आलेले आहेत? मुलं कसं होतात, आता ट्रेंड एक झाले, काय वाटते अशी सगळ्या गोष्टी केल्या की मी कूल राहणार, असं ते मुलांच्या मध्ये कॉन्सेप्ट आहे. म्हणजे मी सगळ्यांच्या मध्ये माझी एक नवीन ओळख निर्माण होईल, त्याच्यासाठी पण मुलं करत असतात. फेमस होण्यासाठी, चर्चेत यायला पाहिजे असं, अशासाठी पण असं एक क्युरिओसिटी म्हणून बघायला जातात. म्हणजे काय आहे, कसं आहे असं म्हणून बघायला जातात. आणि त्याच्या परत ती सवय कशी बनून जाते ती त्यांच्या लक्षात येत नसते. सुरुवात त्यांच्या सगळ्यांचे असंच होते, काय आहे बघूया, हे केलं तर काय होईल बघूया, असं एक क्युरिओसिटी असते. असं करतच ती बिचारे जातात. पण नंतर गेल्यानंतर पूर्ण वाहून जातात त्या सगळ्या गोष्टी, ते चुकीच्या सगळ्या गोष्टीत. आणि आता तेच फॅशन बनलेलं आहे, स्मोकिंग करणं एक फॅशन बनलेलं आहे. मुलं आता टीव्ही, आपले स्टार्स वगैरे, पिक्चरचे फिल्म स्टार्स वगैरे बघतात, ते सगळं करून ते कसे दिसतात तसे मी पण तसे दिसणार. बट रिअल वर्ल्ड मध्ये रील वर्ल्ड मध्ये खूप फरक आहे. जी रील मध्ये दाखवतात, त्यांचे पिक्चर मध्ये दाखवतात, ती बघायला गेले की म्हणजे खरोखर बघायला गेले की ती लोक तशी नसतात. ती रील मध्ये दाखवतात बाबा सिगरेट पेढे की असं असतात, किंवा बरेच ऍड वगैरे आपण बघतो. ही मुलं अशा सगळ्या गोष्टी बघतात. त्यांची जी फेवरेट हिरो आहे तो काय करतोय बघतात, तो करतोय तर मग मी करायला काय नाही, म्हणजे ती आदर्श म्हणून त्यांना घेतात. आणि ती आदर्श व्यक्ती काय चुकीचं करत असेल ती पण ती कॉपी करायला त्यांची मनस्थिती तयार होते असते. आणि अशी ती मुद्दा म्हणून करत नसते, ती म्हणते ते ऑटोमॅटिकली वय आहे,
ते सगळं ट्राय करता यायचं, नवीन काहीतरी करायचं, ट्राय करण्याच्या नादात ती त्या पडतात आणि त्यात बिचारे वाहून जात असतात. मग ह्याच्यासाठी येऊन आपण काय प्रयत्न करायला पाहिजे, बा असं काय होत असलं की त्याच्यावर ऍक्शन आपण घ्यायला पाहिजे. आणि आता अशी पण मुलं आपण बघतो की बाबा एक कॉलेजला वगैरे गेले, आता बरेच मुलं आपलं कसं ते आपल्या गावात असतात, आई वडिलांच्या पैसे असतात, पण हायर एज्युकेशनसाठी मुलांना कुठेतरी बाहेर पाठवावंच लागत असतं. जसे मुलं जेव्हा बाहेर जातात, नवीन मुलांच्या बरोबर संगत जेव्हा येत असते, तेव्हा मोठ्या मोठ्या शहरात गेल्यानंतर हे एक प्रॉब्लेम येतो की छोट्या गावातनं जी मुलं जातात मोठ्या गावातनी एक कम्युनिकेशन प्रॉब्लेम येतो. त्यांची एक स्टाईल असतो बोलण्याची, आपल्या मुलांची एक स्टाईल असतो बोलण्याचं. त्यांच्यासारखं राहायला पाहिजे असं म्हणल्यानंतर ती लोक काय सांगाल ती त्यांची करण्याची तयारी राहते असते. मग ती लोक ते जो फायदा घेतात ते करायला होतात. मग असं पण रॅगिंग ही अशा गोष्टीतनं पण ती सुरुवात होऊ शकते. सुरुवात कसं होतं ह्याचं काही नाही, पण ती सुरुवात एकदा झाली त्या आधीनात गेली की मग परत त्यांना थोडस कठीण होतं या सगळ्या गोष्टी. आणि हे आता सगळीकडे सोपं झालेले आहेत. ड्रग्स म्हणा, सिगरेट म्हणा. आता सिगरेटमध्ये सुद्धा येऊन आपण आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की बाबा आपण नेहमी सिगरेट बघतो तसा आता येऊन लिक्विड सिगरेट सुद्धा आलाय, त्याला वेप म्हणतात. मग ही लिक्विड सिगरेट तर आपल्याला माहितच नसते, ती दिसते लायटर सारखं, पंप करतात मुलं आणि ती दूर घेतात आणि सोडतात. म्हणजे किती ऍडव्हान्स येईल हे सगळ्या गोष्टीत, हे पण आपण म्हणजे कधी कधी तर आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे की बाबा असं सगळं पण असते. कारण बरेच पेरेंट्सला माहित नाही वेब वगैरे प्रकार सुद्धा माहित नाही. मग ह्यासाठी येऊन पहिला पेरेंट्स ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती पाहिजे की बाबा काय आपली मुलं करायला लागले, ती संगत कुणाबरोबर आहे. मेन मॅटर करते संगत. मुलं आपलं कुणाबरोबर उठतात बसतात हे संगत खूप मॅटर करतं. आणि मुलांना काय वाटते की बाबा मी काही ड्रग्स घेत नाही किंवा मी काही तसं नाही का, तर पिक्चरमध्ये दाखवत असताना मूवीमध्ये बघतात ती अशी पांढरी पुडी असते, मग ती असं असते, ती नाकातनं ओढायचं असते, असं सगळं ती बघतात मूवीमध्ये. त्यांना वाटत असते बाबा हा ड्रग्स आहे, अशा प्रकारे ड्रग्स असतो. बट इन जनरल ड्रग्स तसा नसतो. आता जमान्याच्या हिशोबाने ड्रग्स विकणारी पण त्यांचं पण डोकं त्यांनी बदलले, त्यांनी पण ते टेक्निक बदललेलं आहे. ते मुलांच्या पर्यंत जाण्यापर्यंत ते त्यांच्या कोल्ड्रिंक्स मध्ये, त्यांच्या च्युइंगम मध्ये, अशा बऱ्याच गोष्टीमध्ये पण ती घालून देत असते. ते मुलांना माहित पण असते. आपले मुलं आपण ही नोटीस करू शकतो बाबा आपली मुलं किंवा मुलं सुद्धा मला सारखं सारखं तीच कोल्ड्रिंक्स पिऊ असं वाटते किंवा त्याच कंपनीचं च्युइंगम असं खाऊ वाटते किंवा त्याच कॅफेला जाऊन परत परत बसून काहीतरी खाऊ असं वाटते. असं जेव्हा तुम्हाला तीच वस्तू परत परत जेव्हा करायला लागलायचं असं वाटायला लागलं तर सावधान राहा की बाबा का आपल्या बरोबर व्हायला लागले, का त्याच दुकानातलं जाऊन खाऊ असं वाटते किंवा तीच पर्टिक्युलर कोल्ड्रिंक आपण का पिऊ असं वाटायला लागले आपल्याला, की आपण थोडंसं असं सारखं सारखं आपल्या बरोबर व्हायला लागले, तुमच्या मित्रांच्या बरोबर व्हायला लागले किंवा कुणाबरोबर पण व्हायला लागले, तर आपण ती ध्यानात ठेवूया की बाबा इथं काहीतरी घोल आहे. मग तुमच्या पेरेंट्सला सांगा तुम्ही किंवा कोणतरी मोठी व्यक्ती असलेली त्यांना सांगा आणि ह्या गोष्टीतनं मग ते बघतील काय नेमकं काय चाललंय. का तर आता ड्रग्स असंच यायला लागले, आता फॅशन तसं झालेलं आहे. मुलांचं आता मुलांच्या पर्यंत पोहोचवायचं ते पण त्यांनी पण टेक्निक त्यांचं बदललेलं आहे. असं आपण एक क्युरिओसिटी म्हणून करतात मुलं, पण ती परत ती होऊन जातं, सवय होऊन जातं, ती बिचाऱ्यांना माहित नसते. आपण सुरुवात पेरेंट्सनी काळजी घ्यायची म्हटली की पहिला त्यांचं मोबाईल काय हिस्ट्री बघतात, नंतर त्यांचं संगत, त्यांचे फ्रेंड्सचे काय सर्कल आहे ते बघायला पाहिजे. आपले मुलं जातात शिकतात बाहेर गावात वगैरे शिकतात करतात, तर कधीतरी असं फ्रिक्वेंट वॉच असायला पाहिजे, जाऊन असं अचानक जाऊन भेटायला पाहिजे, करायला पाहिजे. म्हणजे त्यांना एक आयडिया तर येईल काय आपलं मुलं करायला लागले किंवा काय करायला. आपण त्यांना करू नको असं तर म्हणू शकत नाही किंवा त्यांच्यावर सगळं बंधन पण घालू शकत नाही, ते चुकीचं होऊन जातं. ती बाहेरून जेवढं त्यांना फ्री सोडतो तेवढंच कुठं तर कटोर पण आपण उभा राहायला पाहिजे मुलांच्यासाठी. आज आपण इथं आलात, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था असेल, श्री श्री रविशंकरजी गुरुजी यांनी तयार केलेले कोर्सेस, त्याचा समाजामध्ये कसा बदल घडतो याबद्दल आपण सविस्तर माहिती आम्हाला सांगितली. तुम्ही इथं आलात, तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं त्याबद्दल नेमक्या तुमच्या भावना काय? पहिलं तर धन्यवाद तुम्हाला भैया की बाबा तुम्ही मला संधी दिली इथपर्यंत यायचं. आर्ट ऑफ लिव्हिंग बद्दल, सुदर्शन क्रियाबद्दल आणि बरेच गोष्टी मांडण्याची तुम्ही मला संधी दिली, त्यामुळे मी तुम्हाला खूप म्हणायचं थँक्स म्हणायला पाहिजे, आभारी म्हणायला पाहिजे की लोकांच्या पर्यंत बरेच गोष्टी पोहोचत नाही. आपण बरेच वेळा सांगत असतो, बट कधी ऐकलं गत न ऐकले गत होतं आणि दुर्लक्ष होऊन जात असतं.
बट ही आता व्हिडिओ बरेच लोकांच्या पर्यंत पोहोचणार आणि जी मेसेज माझा पण आहे, जी किंवा तुमच्या पण जी मनापासून जी मेसेज आहे की आपलं गाव आदर्श गाव बनावं किंवा गावातले सगळ्या लोकांनी ही शिबिर करावं, मुलांनी करावं, त्यांच्या जीवनात एक आनंदी आणि स्ट्रेस फ्री लाईफ जगावं, तुमचं पण स्वप्न आहे आणि ती माझं पण जी स्वप्न आहे ती ह्या लाईव्ह पॉडकास्टमुळे लोकांच्या पर्यंत पोहोचत असेल तर मी खूप धन्यभागी म्हणते की मी एक इन्स्ट्रुमेंट बनले गुरुदेवांचे आणि ही सगळी माहिती माझ्याकडं जेवढं जमेल तेवढं मी दिलेलं आहे असं मला वाटते. थँक्यू भैया. धन्यवाद ताई. आज आपण इथं आलात. आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम कसं चालतं, श्री श्री रविशंकरजी गुरुजी यांचं जगभरामध्ये काम कसं चालतं, कुठले कुठले कोर्सेस आहेत, त्याचा फायदा लोकांना कसा होतो, त्यातून किती लोक बाहेर पडलेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये सांगितलं. आज आपण इथं आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. मित्रांनो, आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था श्री श्री रविशंकरजी गुरुजी यांच्या माध्यमातून आज जगभरामध्ये काम करत आहे. लोकांना मानसिक ताणतणावातून बाहेर काढणे, एक दिव्य समाज निर्माण करणे, आपलं भारताचं भविष्य म्हणजे जे आपली मुलं आहेत त्यांना चांगले संस्कार देऊन एक चांगली पिढी घडवावी, हे काम चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात देशामध्ये सुरू आहे. आज सामाजिक उपक्रम पण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून बरेच सुरू आहेत. मी सुद्धा 15 वर्ष झाली या आर्ट ऑफ लिव्हिंगचा एक भाग आहे. मी सुद्धा बरेच अनुभव घेतलेले आहेत. एक सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे कशी निर्माण होते आणि आपल्याला पुढं जायला चालना प्रेरणा कशी मिळते, या आर्ट ऑफ लिव्हिंगमधून शिकायला मिळतं. गुरुजींचे जे कृपाशीर्वाद आहेत ते खरंच कुठल्याही देवापेक्षाही मोठे आहेत. आज आपण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर शारदाताई जाधव इथं आल्यात. आपल्याला त्यांनी सर्व माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगबद्दल, गुरुजींच्याबद्दल सांगितली. आपणही अशाच प्रकारे जर मानसिक ताणतणावात असाल तर आपणही नक्कीच आर्ट ऑफ लिव्हिंगचे वेगवेगळी शिबिर आहेत ती करावी व मानसिक ताणतणावातून बाहेर पडून एक आनंदी जीवन जगावं असं मला वाटतं. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा व आपल्या संवाद ध्येयवेड्याशी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.